राम राम. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आपण गेलो होतो ऋषीभोज शेताकडं. का त्या घेऊन आपल्याला जायचं होतं गावात. मग काय आपल्याला काम होतं आज मशीन सोबतच. मग काय अनवर काय लई वेळ आला नाही, त्याची वाट बघत बघत वाजले 10. मग काय अनवर आला, मशीन वगैरे साफ केली. मग म्हणलं चला, कारण आज आपल्याला जायचं होतं मशीन सोबत कामाला. अनवर भाऊ घे मशीन मागे मागे, तुझ्या मागे मागे मी पण येतो. मग काय भाऊनं काढली मशीन. म्हणलं चला आता जाऊया कामाला. खूप दिवसांचा ट्रॅक्टरवर पण होतो, कारण पाऊस पडल्यामुळे सर्व कामं बंदच आहेत हो. त्यामुळे काय भाऊनं काढला मशीन, मशीनच्या मागे मागे चालू केलं. आपल्याला काय तेलगाव पाटी येते, दत्त मंदिर येते, बांधकाम चालू आहे. तिथं जरा टाकायच्या होत्या मुरमाच्या ट्रिपा. मग काय शेतात व्हायचं एक ट्रॅक्टर, म्हणजे साईलचं एक ट्रॅक्टर थांबलं होतं. आणि आपलं एक होतं, दुसरं एक येणारच होतं. मग म्हणलं चला निघावं. काय सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झालो, मस्त पैकी लावला ठीक आहे. म्हणलं चालू करूया आपली पहिली ट्रिप. काय बाबाबाईनं पहिली ट्रिपला लावली. मग म्हणलं त्यांची भरल्यानंतर आपला नंबर आहे, आपली पण भरायला चालू केली. मग म्हणलं चला आता निघूया खट्या खट्या. पहिली ट्रिप अनवरनं वगैरे मस्तपैकी भरली. त्यानंतर आपल्याला जायचं होतं तिथून तेलगाव पाटीला, जवळपास 3 किलोमीटर होतं. मग काय म्हणलं जावं हळूहळू. आता कसं आहे, एक बार ट्रिप भरली म्हणजे आता खाली करणंच आहे. तेवढ्यात तिथे गेलो पाटीला. तिथं पाटीला काय मध्ये जरा टेम्पो लावलेला होता, म्हणून आता पुढे टाका म्हणले. तर पुढे थोडस पाणी साचत होतं, मग तिथं 2-4 ट्रिप टाकायच्या होत्या. का बाबाबाईनं ट्रिप खाली केली, मग आपण पण खाली केली. दुसऱ्या ट्रिपला आपण आलो भरून. मग काय हे बेसमेंट भरायचं होतं, ते बेसमेंट वगैरे भरणं चालूच होतं. आलो मशीन मध्ये बसलो. अनवर भाऊनं काय एक नंबर मशीन सजिले. मग म्हणलं चला आता भाऊ भरा पटापटा, आपल्याला जाऊन खाली करायचंय. काय अनवर भाऊनं लगेच चालू केलं भरायला. काय अनवर बघा सुट्टी देत नाही. तिथलं काम वगैरे आवरलं. मग परत आपण आलो शेताकडे. शेताकडे आल्यानंतर काय इथं आपलं सोलार आहे. मस्तपैकी एक सीताफळ भेटलं होतं, सीताफळ वगैरे खाल्लं. शेतातलं सर्व काम वगैरे आवरलं. मग म्हणलं आता चला अनवर भाऊला लेवल करायला, मटेरियल टाकायला मध्ये जरा अनवर भाऊची भेट घेऊ. मग काय आपण आणली होती अनवर भाऊचीच गाडी, गाडीला चालू केली. मग म्हणलं चला आता निघूया तेलगाव पाटीला, थोडस काम कुठवर आले बघूया. त्यावर काय अनुभव सर्व काम वगैरे फिनिश केलता. मग काय लगेचच पुढून आला. पुढून थोडस लेवलिंग करायचं बाकी होतं. 2-4 ट्रिप होत्या, त्या सर्व लेवलिंग करा म्हणलं. अनवर काम कसं आहे हो, एक नंबर आहे. मशीनच्या साह्याने सर्व काम वगैरे लेवल केलं. ऑपरेटर मध्ये पण कसं आहे, थोडस डोकं असायला पाहिजे. ते भाऊ मध्ये खूप आहे म्हणा. भाऊ काय सांगायची काही गरज पडत नाही कामाला. कामच करत होते आपल्यासोबत. विजय खेडे म्हणजे विजू भाऊ पण होते. त्यांचे पण सोबतच थांबले होते इथं कामापाशी दिवसभर. आज सोबतच होते त्यांनी मशीनच्या. म्हणलं सर्व काम वगैरे व्यवस्थित करून घ्या, कारण कसं आहे परत नको कोणी बोलायला. तेवढा तिथं आला डॉगेश भाऊ. म्हणला सर्वांची व्हिडिओ काढतो भाऊ, आज आपला पण व्हिडिओ काढ. भाऊला म्हणलं चल चल, तुझी पण इच्छा पूर्ण केली जाईल. भाऊ काय लयच लाडात येत होता. म्हणलं जा बाबा लांब. तिथलं काम वगैरे आवरलं. लवच्या हॉटेलवर आलो. मग म्हणलं मस्तपैकी थंड वगैरे घेऊ आणि आता परत जाऊ परतीच्या मार्गाला गावाकडे. अनवर भाऊची गाडी वगैरे घेतली. मग निघालो गावाकडे. मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. लवकरच भेटू नवीन एका ब्लॉग मध्ये.